महाराज, अजूनपर्यंत कोणतीही थैली जंजिऱ्याच्या बाजूने आलेली नाही, कोणताही हुलसुआर हेर आलेला नाही. हो, आतापर्यंत यायला हवा होता. काही ना काही समाचार मिळायलाच हवा होता, कारण आपल्याकडून वकील जाऊन 1 दिवस उलटून गेला. आपल्या वकिलाचं काही बरं वाईट तर हो, तो सिद्धी हायच उलट्या काळजाचा. खरं तर आम्ही धाडस केलं, पण आम्हाला हाही विश्वास आहे की सिद्धी कोंडाजी बाबांना आपल्या वकिलाच्या हवाली करेल. सिद्धी कोंडाजी बाबाला देईल आपल्या ताब्यात? द्यायला तर पाहिजे. कदाचित पाठवलेल्या वकिलाला कैद होण्याची शक्यता आहे. नाही कविराज, सिद्धी ती चूक करणार नाही. परंतु त्याचं काय सांगावं? सिद्धी काय माणसात मोडतो का? सैतानच तू बोलून चालू. सैतान तर आहेच, पण तरीही आपल्या वकिलाला कैद करण्याचं धाडस त्याच्यात नाही. पण तो घाबरवेल, भीती दाखवेल, त्याच्याशी उर्मटपणे बोलेल. आपला वकील त्याला दाद देणार नाही. क्षमा असावी, या गडबडीत विचारायचं राहून गेलं. सिद्धीकडे वकील म्हणून पाठवले कोण? कोण वकील? तोच, सहजासहजी हाती न सापडणारा, पकडायला गेलं तर सहज निसटणारा. कोण? ते तुम्ही ओळखा, किंवा कोंडाजी बाबांना गिरफ्तार करून घेऊन येताना तुम्ही स्वतःच बघा. काझी हैदर असू शकतात, की प्रल्हाद पंत, तेही असू शकतात. की पंडितराव. तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या नावांचा उल्लेख करता त्या सगळ्यांचे गुण आहेत आपल्या वकिलात. इतकंच नाही तर गोपीनाथ पंत बोकील आणि सोनोपंतांची मखलाशी आणि दूरदृष्टी सुद्धा आहे. आधी आपल्या वकिलाला रायगडावर तर येऊ द्या. सध्या आम्हाला चिंता एकच, सिद्धीनं कोंडाजी बाबांना आपल्या वकिलाच्या हवाली केलं की नाही. पकड़ो इसे। हुजूर, ये क्या कर रहे हैं आप? जंजीरा यही करता आया है, वकील को गिरफ्तार करता है। हुजूर, आप ऐसा नहीं कर सकते। बादशाह हो? जी नहीं, अल्लाह का नेक बंदा हूँ। यहाँ आने से पहले हर मुसीबत से छुटकारा पाने के लिए एक आयत को पढ़ा है। इल्म हल किस्मावत वल्लर्ज़। आप पकड़ोगे तो आपकी जीत होगी, लेकिन अल्लाह परवरदिगार की आयत झूठी साबित करोगे छोड़ दो काजी को। काजी, आपने खुदा का सहारा लिया, इसलिए बच गए। अल्हम्दुलिल्लाह। कोंडा जी को हाजिर करो। कोंडाजी बाबा, चलो, बुलाया है आपको। कोने हुजूर नवाब साहेबांनी याद फरमाया है आपको। शेवटी आलाच तो दिस, मिळालाच तो मौका। वोट कोंडाजी, हे छत्रपती शिवरायांचं नाव आणि फेडत्या सिद्धीला ते सलामी। चला, वकील साहब, क्या यही है कोंडा जी? जी हुजूर, यही है।
कोंडा जी, तुम्हारे राजा का पैगाम लेके संभाजी राजा का वकील आया है तुम्हें ले जाने के लिए। मी जाण्यासाठी आलेलो नाही हुजूर. लेकिन हुजूर म्या तुमच्या पायाशी आलेलो आहे. जंजिरा सोडून नाही जाणार आता. सुन लिया वकील साहब? जी सुन ली। और आज हमने भी एक आवाज सुनी है। आज सुबह जब मैं उठा तो मेरे दिल पर एक अजीब सी कैफियत थी। कान में गैबी सी आवाज रह रह कर आ रही थी, उठ, सफलता तेरा इंतजार कर रही है। हुजूर, इसलिए मैं यहाँ आया। मैं जानता हूं, इसीलिए कहता हूं। अगर ये बंदा आपके साथ जाना चाहता है तो इसे ले जाओ। वैसे भी जंजीरा को इसकी कोई जरूरत नहीं। कोणत्याही परिस्थितीत जंजिरा स्वराज्यात आणायचा. नगा नगा हुजूर, मला नगा पाठवूसा. अहो यांच्याबरोबर पाठवून दिलं तर संभाजी महाराज मारून टाकतील मला. आणि त्यांनी मारून टाकण्यापरीस तुम्ही मारून टाका, खरं म्या काय इथनं जाणार नाही. लेकिन तुम्हारे राजा का पैगाम है। वकील, खलीता पड़ा जाए। जंजीरा के नवाब सिद्दी खैरियत, छत्रपति संभाजी राजा का प्रणाम। हमारी अर्ज है, हमारा एक गुनहगार आपकी पनाह में आया है। नाम है कोंडा जी। उसने हमारे स्वराज से गद्दारी की है। उसकी सजा उसे भुगतनी होगी। आप भी देशद्रोही को पनाह न दोगे, हमें भरोसा है। इस बागी कोंडा जी को हो सके उतना जल्द ही हमारे वकील के साथ स्वराज में भेज दीजिए। आने वाली अमावस को हम खुद उसे तोप के मुंह में बांधकर खुद बारूद लगाएंगे। हम देशद्रोह, राष्ट्रद्रोह बिल्कुल बर्दाश्त नहीं कर सकते। आपके सहकार की हमें उम्मीद है। छत्रपति संभाजी राजा। ना ना नवाब साहेब, त्या खलिताला बोलून मला तिकडे पाठवू नका सा. अहो तिकडे गेलं तर शिक्षा देतील मलाही. म्या काय जाणार नाहीत न. तुम्हें सजा मिले या न मिले, जंजीरा को कोई फर्क नहीं पड़ता। वकील, ले जाओ इसे। नग नग हुजूर, असं करू नका सा. पाया पडतो तुमच्या. अरे ए अब्दुल्ला, सांग की तुझ्या हुजुराना, तुझ्या भरोशावरती म्या. बंद करो ये नौटंकी। तुम्हें आना होगा। और दूसरी बात, तुम्हारे किए की तकलीफें नवाब साहब को क्यों दे रहे हो? ओ वकील, काय तर खोटं नाटा आरोप करू नका सा माझ्यावरती. अपमान करायलाय सा तुम्ही माझा. शिवाजी महाराजांसाठी एवढं केलं म्या. एका रात्रीत पन्हाळगड घेऊन दिला 65 मावळ्यांच्या वर. आणि या संभाजी महाराजांनी लय वाईट वागणूक दिली मला, म्हणून तर निघून इथं आलोय तुमच्यापाशी. म्या नाही जाणार तिकडं. ए अब्दुल्ला, तू तरी सांग की नवाबाना. हुजूर, ये कोंडा जी बाबा बड़े काम की चीज है, इसे यही रहने दो, बड़ा फायदा होगा। दुश्मन का दुश्मन दोस्त। बाद में गड़बड़ नको। हुजूर,
देखो वकील, यह कोंडाजी तुम्हारे साथ चला जाए या न जाए, जंजीरा को कोई दरकार नहीं, कोई परवाह नहीं, कोई दिशावित नहीं। मगर वो नहीं जाना चाहता तो हम उसे तुम्हारे साथ जबरदस्ती चलने का हुक्म नहीं देंगे। बिल्कुल बराबर बोले आप। ए वकील साहेब, कळलं का? हा? लाहौल विला कुवत। लेकिन हुजूर, मैं अब मेरे राजा को क्या जवाब दूंगा? यह मसला तुम्हारा, उसे जंजीरा से क्या लेना देना? पर हुजूर, रुखसत। तुम संभाजी महाराज को जानते हो। तुम्ही या कोंडाजी बाबाला ओळखता का? हम पूरी तैयारी में हैं। मैं अभी तैयारीतच आहे। होशियार रहना कोंडा जी, तुम्हें सजा देने की रात तय है, अमावस की रात। ते तुम्ही नाही ठरवायचं, ते म्या ठरवणार। म्या सांगन तुम्हासनी, निस्त तयारीत राहावा। क्या चल रहा है? अब्दुल्ला मस्ती उतरवणार आहे सगळ्यांची। माझा जो अपमान झालाय ना मग, त्याचा बदला घेणार आहे। अमावस्येच्या आसपास आग भडकणार आहे, आग। म्हणजे रायगडावर हमला? हमला तर होणारच आहे आणि किल्ला बी आपला होणार आहे। म्हणजे या अब्दुल्लाची तरक्की नक्कीच आहे तर। अब्दुल्ला, तुझी तर तरक्की होणारच आहे रे। तू तर 7व्या आसमानात असणार आहेस आणि तुझ्या मागोमाग यो जंजिरा बी 7व्या आसमानात असणार आहे। इन्शाल्लाह। काजी, कळलं का? या, होडी तयार आहे। खुदा हाफिज। हे अब्दुल्ला दळवी, कोंडाजीचा राम राम। निघालो म्या। होडी तयार ठेवा, जंजिरा सोडतोय म्या। कोंडाजी बाबा, अहो सुनो तर। हे लय झाल्यात चाळवण्या, हा? नाही जमणार आपल्याला। आणि एवढा येळ तर महाराजांची पण वाट नाही बघितली म्या। आणि ह्यो कोण रे? दगड कपारीत लपून छपून राहणारा तुझा तो सिद्धी, आणि त्याची एवढी मेजाज? नाही जमणार आपल्याला। निघालो म्या। कोंडाजी बाबा, अहो सुनो तर। असं कसं म्हणतायसा? म्या नाही जाऊ द्यायचो तुम्हाला। हा? कोंडाजी बाबा, अहो तुम्ही जाणार तरी कसं? उडी देणारा पण सिद्धीच की। अरे नाही दिले तर दर्यामध्ये उडी घेईन मी। अरे दिसभर पोलो तरी तुझा दमत नाही, माहिती आहे ना हो तुला? कोंडाजी बाबा, आता मला माहित नाही वय हे। अरे किंमत नाही आहे तुम्हासनी। अहो, असं कसं म्हणतायसा किंमत नाही? अरे मग तो संभाजी राजाचा वकील आला होता, टवाकांना अंगी टाकली रे तुझ्या ते नवाबानी। हा? ते वकील म्हणाला माझ्या बरोबर कोंडाजी बाबांना पाठवून द्या, तर लगेच मान डोलवाल चालू केला की त्यांनी। जा म्हणून सांगितला। हे काय बरोबर आहे का सांग मला अब्दुल्ला? कोंडाजी बाबा, राहू द्या रे। तुमचा आणि माझा घरोबा होता म्हणून तुमच्या समोर नाराजी उघड केली म्या। स्वराज्य सोडायचं होतं, सोडलं। तुम्ही भेटला सा म्हणून इथं आलो जंजिऱ्यात।
मला काय चारी वाटा रिकाम्या होत्या, कुठं बी गेलो असतो. अरे ती टोपीकर तर वाट बघत होतीत माझी. त्यांच्याकडे नाही गेलो, तुमच्याकडे आलो इथं जंजिऱ्यात. हे ध्यानात घ्या. घेतलंय. नाही घेतलं अजून. निस्त्यात चाळवण्या आहेत ती या, आणि मला सहन होणार नाही हे. महाराज, तुम्ही सांगितल्याप्रमाणे खुटी मजबूत करून आलोय. शाबास, तेच पाहिजे होतं. आता सिद्धीची खातरजमा झाली असणार. होय तर. अहो, म्या बी सिद्धी पुढं लय हट्टाला पेटलो. म्हटलं मला कोंडाजी पाहिजेच. अहो, तमाशाच उभा केला म्या तिथं महाराज. तरच खरं वाटलं असणार सिद्धी. होय, दिलं दडपून. म्हणलं ह्यो कोंडाजी आमच्या स्वराज्याच्या विरोधात गेलाय, मोगलांना जाऊन मिळालाय, आणि आता जेव्हा संभाजी महाराज त्याला सगळीकडे हुडकत्यात, तेव्हा त्यो तुमच्या आश्रयाला आलाय, तुमच्या छत्रछायाखाली आहे. त्याला इथं सुरक्षित वाटत असेल, त्याला इथं भीती नसणार. बहिर्जी काका, यामुळे एक झालं. आपली एक काळजी मिटली. आता कोंडाजी बाबांना सिद्धी समोर सफाई द्यावी लागणार नाही. होय, नाही म्हणजे सोपं झालंय खरं, पण महाराज एका अर्थाने बघितलं तर अवघड बी आहे. अवघड म्हणजे सिद्धी आणि कोंडाजी बाबांचं सूत जुळलं नाही अजून? नाही अजून. काय दिनचर्या काय सध्या कोंडाजी बाबांची? कोंडाजी बाबांना एका कोठडीत ठेवलंय, सिद्ध्याच्या देखरेखीखाली. बहिर्जी काका, उशीर तर होत नाहीये ना? उशीर होतोय महाराज, पर काम बी अवघड आहे. अवघड तर आहेच, पर एक आहे महाराज, कोंडाजी बाबासनी यश मिळणारच. बहिर्जी काका, कोंडाजी बाबांनी लवकरात लवकर सिद्धीच्या जवळ जायला पाहिजे. कारण औरंगजेबाची पिलावळ आता स्वराज्यात घुसू पाहते. त्याच्या आत सिद्धीला दणका दिला पाहिजे, आणि त्यासाठी जंजिरा लवकर स्वराज्यात येणं गरजेचं आहे. महाराज, मला तर परिस्थिती बरी वाटते. तुमच्यात काही बोलणं झालं? बोलणं असं नाही, पण शब्द कोड्यातनं इशारा मात्र झालाय. आणि आणखी एक आहे महाराज, मी आतापर्यंत बघितलेल्या किल्ल्यात जंजिरा लय उजवा आहे. असा जलदुर्ग होणे नाही. जंजिरा अभेद्य आहे. असेल. बहिर्जी काका, लंका सुद्धा अभेद्यच होती, पण ती हनुमंतानं बेचिराख केली. कोंडाजी बाबा स्वराज्याचे हनुमंत आहेत. हे चाललो म्या. सांग तुझ्या नवाबाला. कोंडाजी बाबा, ऐसा मत करो, नया पेज खड़ा हो जाएगा, मान जा. अरे आपलं काम कसं पेटत्या बाणासारखं असतं. जिथं जाऊन पडल तिथं आग ठरलेलीच आहे. तौबा तौबा कोंडाजी बाबा, ये सब चीजें मैं जानता नहीं क्या. क्या जानताय तुम? हाँ? क्या जानताय तुम? अरे 65 निस्त्या 65 जणांनी घेऊन पन्हाळा घेतला होता, तो बी एका रात्रीत. सोपवतो होय ते, पण करून दाखवलंय आम्ही. मैं ये सब जानता हूँ कोंडाजी बाबा. अरे पन्हाळ्यावरती 65 जण म्हणजे दर्यामध्ये खसखस. वरती शत्रू किती मोठ्या संख्येनं होता माहितीये का तुला? तरी या पट्ट्यानी सगळ्यासनी घोळासली, सालपट काढली. त्यो ह्यो कोंडाजी बाबा. अरे कोंडाचं नाव माझं आता वय वाढलंय म्हणून कोंडाजी बाबा म्हणतात, नाहीतर कोंडाच. रायगडावरचा शिवथोंडा म्हणून ओळखतात मला. जी जी. अरे तेजी काय करायलाय? काय पवाडा म्हणा लागलोय व्हय मी? अरे माझ्यासारखा एक कर्तबगार लढवया माणूस आलाय, त्याचं आगत स्वागत करायचं काय हाय का नाही? कोंडाजी बाबा, आपण थोडं सबुरी नाही. अरे खरं तर तू इथं हायस म्हणून मी आलो अब्दुल्ला. अरे अब्दुल्ला, तू आत्ता अब्दुल्ला झालायस. माझा जुना यार दोस्त आप्पा दळवी हाय म्हणून मी इथं जंजिऱ्यात आलो. पण इथं आल्यानंतर त्या सिद्ध्याचा आणि त्या समुद्राचा तळच लागू दिनास तू. कोंडाजी बाबा, माझ्यावर भरोसा नाही होत. भत्ता आता नाही. आता मला बाहेर सोडायचा इंतजाम करायचा. निघालो म्या. मला काय, जिकडं पुढा तिकडं मुलूक थोडा. सांगा तुमच्या नबाबाला गेला म्हणा कोंडाजी. बेशक बेशक तुम जा सकते हो कोंडाजी,
लेकिन जाने से पहले हमारी दावत तो कबूल करके जाओ। हमारे साथ खाना खा के जाओ।